कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे काय तू अजून फारच कशी माफ करा, माझ्याकडून चूक झाली। पहाटे जागच नाही आली मला। म्हणजे मला कळलं नाही, मग तू उठलीस नाहीस? मग पूजेची तयारी कोण केली? मी केली गुरु, मी केली गुरु। हा म्हणतो जे खरं? वा, उत्तम। एक दिवस कष्ट करून हाऊस पिटली तुझी, म्हणून सगळी जबाबदारी नवऱ्यावर ढकलून दिलीस। बघतेस ना जयश्री, ही तुझी लाखात एक सून। म्हटलं नव्हतं मी तुला, कष्टात सातत्य हवं। हे नाही जमलं तुला, नाही जमलं। आरंभशूर माणसं मला अजिबात आवडत नाही, समजलं? काय ग, हे तुझ्या मुलाला हिने व्यवस्थित काही घेतलं बरं का? वसुंधरा, हे चांगलं केलं नाहीस तू। तुझ्यामुळे मलाही ऐकून घ्यावं लागतंय। आई प्लीज एकदम माझं ऐकून घे। कृमाता माफ करा, पण थोडं बोलतो मी। बघ, जेव्हा एक बायको नवऱ्याची काळजी घेते, त्याचं हवं नको ते बघते, तेव्हा आपण तिचं ते कर्तव्य आहे असं म्हणतो। आपण असं नाही म्हणत की नवऱ्याने आपली जबाबदारी बायकोवर ढकलली म्हणून। तिने आपल्या नवऱ्याची काळजी घेतलीच पाहिजे अशी अपेक्षा असते आपल्याला। मग हेच मी केलं तर मी चुकलोय असं नाही वाटत मला गुरुमाता। आणि संसारात तर नवरा बायको हे एक समानच असतात ना। मी वसुंधरांना खूप चांगलं ओळखतो। तुम्ही वर्षभर जरी या घरात राहिलात ना, तरी त्या आनंदाने रोज तुमची सेवा करतील। त्या काल आजारी होत्या म्हणून त्यांच्या जागी मी पूजेची तयारी केली। आजारी होत्या म्हणे? वा, मी ध्यान धारणा करायची तेव्हा बर्फ असो पाऊस असो, मी कधीही भंग केला नाही। अंगात ताप असतानाही गुरुची सेवा अविरत करत राहिली। पण तुम्हा तरुणांमध्ये सहनशीलता नाही। मनाचा निश्चय असा हवा की शरीराच्या व्याधीकडे लक्ष जाता कामा नये। आता दुपारचा स्वयंपाक तू करणार आहेस आपल्या हाताने, का तोही नवऱ्याकडून करून घेणार आहेस? नाही नाही नाही, म्हणजे मी स्वतःच्या हाताने सगळा स्वयंपाक करेन। आणि मीही नाही, म्हणजे वहिनी तू आजारी आहेस ना, सो मी करेन ना तुला मदत। डोंट वरी। नको, हिला जमणार नसेल तर माझं अन्न मी स्वतःच्या हातानं शिजेल। पण माझ्या अन्नाला 4 जणांचे हात लागता कामा नयेत, कळलं? बघ जयश्री, जमतंय का तुझ्या सुनेला? माफी असावी गुरुमाता। त्याला समाधान? एवढा तुझ्यावर विश्वास ठेवला, जबाबदारी दिली, काय केलंस? नाक कापलंस माझं नेहमीसारखं। बरं वाटलं असेल ना? आई, मी खरंच काहीच माझ्या बिचाऱ्या आकाशला सगळी कामं करावी लागली तुझ्यामुळे। लाज नाही वाटत? एरवी मारे आवडतीस ना कामसूपणाचा। आई, मी खरं सांगते, मी काहीच केलेलं नाही। आकाशरावांना मी हे सगळं करायला सांगितलंच नव्हतं, त्यांनी स्वतःहून सगळं केलं। मला नाही माहित त्यांनी हे सगळं कधी केलं। माहित नाही म्हणजे? तू काय झोपली होतीस? आणि तुझं काम होतं ना ते, तोंड वर करून स्वतःवर घेतलं होतंस ना ते काम।
मग करायला नको? म्हणजे चूक तुझी आणि सगळ्यांसमोर मान खाली माझी. आय एम सॉरी आई. माझी चूक झाली. मी पुन्हा असं नाही करणार आणि त्यांच्या मनामध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेन. वास ठाऊक काय होणार आहे ती. परमेश्वरा, या घरात एकदा शांती मिळू दे रे थोडी तरी. मी तर काय तुझ्याकडनं अपेक्षा करणं सोडूनच दिलं आता. आई, कसलं भारी ना. त्या गुरुमाता वसूला किती ताडकन बोलल्या. तिच्या कौतुकाच्या सगळ्या फुग्यातली हवा फुस. कसली फुस आणि उपयोग काय? शेवटी आकाश तिची बाजू घेऊन बोललाच ना. काय होत नाही एवढ्याने. असं काहीतरी व्हायला पाहिजे की आकाशला सुद्धा काही करता येणार नाही. आई, होईल, सगळं होईल. मी ना, यू डोंट वरी. काहीतरी व्हायला हवंच आहे. मदत पाहिजे का? हो, घाबरले ना मी. काय तुम्ही पण. सॉरी नो बट सिरियसली मी काय करू का? नाही नाही, तुम्ही काहीच नका करू. मी तर म्हणते तुम्ही इथे थांबूच नका. गुरुमातांनी पाहिलं ना परत त्या म्हणतील की मीच तुम्हाला सगळी कामं करायला होती. अहो नाही करणार त्यांना. त्या ध्यान करत बसल्या. सगळं मी काय करू? हा मी नाही नाही, नको म्हटलं ना. तुम्ही जा बरं इथून. जा. मला हक्कलत आहे का? नुसतं उभं तरी राहू दे. काही नुसतं वगैरे उभं नाही राहणार तुम्ही. उगाच मध्ये कराल. जा तुम्ही. नाही करणार. नको ना. हो, तुम्हाला नाही माहिती, मला आधीच किती काम आहे. तुम्हाला माहिती आहे गुरुमातांना किती सौम्य भाजी लागते. तेल कमी, मीठ कमी, मसाला नाही आणि कांदा लसूण तर अजिबात नाही चालत. बापरे, असं जेवण कसं जेवतात ते? सोपं नाही हो. बरं सांगा ना मला, मी काय करू? मला खरंच तुमची मदत करायची. खरंच मदत करायची. ठीक आहे. आता ही माझी भाजी मी अशी शिजत ठेवली आहे. 5 मिनिट झाले की गॅस बंद करायचा. ओके डन. पण इथे नाही, तिकडे चला. का? या इथे या म्हणजे? या तुम्ही. या इथे. तुम्ही इथे थांबून लक्ष ठेवायचं. ठीक आहे. मी आलेच. मशीन लावली की नाही तेवढं बघून येते. हॅलो. या हॅलो सर, गुड मॉर्निंग. हो सर. अच्छा, ओके. नाही सर, बाकी डिटेल्स मी पाठवलेत. या राईट. हां आय थिंक या डॉक्युमेंट्सवरती अखिलने साईन केलं होतं ऑलरेडी, नाही का? ओके. नाही काही हरकत नाही. तुम्ही मला पाठवा, मी चेक करतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.